नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संतोष बोटेवर आपलं स्वागत करीत आहे विद्या कोचिंग क्लासेसमध्ये. तर 5वी शिष्यवृत्तीचा पेपर सीट बीची उत्तरं सांगत आहे. मी लवकर सांगत आहे. मी याच्या आधी डिटेलमध्ये याचा व्हिडिओ केलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही जाऊन पाहू शकता. मी गणिताची उत्तरं डिटेलमध्ये सांगितलेली आहेत, त्याच्यामुळे गणिताचे उत्तर मी 100% सांगू शकतो की माझे उत्तरं बरोबर आहे. तर इथं पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 26व्या प्रश्नाचं उत्तर. नंतर मी मराठीचे सांगेल. 27व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 28चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 29चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 30चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 31चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 32चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 33चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 34ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 35चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 36चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 37चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. हे सर्व उत्तरं मी व्यवस्थित केलेली आहेत, स्वतः केलेली आहे. याच्यामध्ये काही उत्तर सर्वच बरोबर आहे. ठीक आहे. मी सांगितलं एखादा उत्तर सोडलं तर एखादं उत्तर होऊ शकतं चुकीचं थोडं नजर अंदाजानं, पण जे मी उत्तर केलेले ते सर्वच योग्य आहे. त्याच्यामुळं तुमचे उत्तर तुम्ही खात्री करून घेऊ शकता की हे जे उत्तर आपले आलेले आहेत ते नक्कीच योग्य आहे. त्याच्यामुळं टेन्शन घ्यायचं काही कारण नाही आहे. तुम्ही याच्यावर मार्क चेक करू शकता आणि आपले मार्क कमेंट बॉक्समध्ये टाकू शकता. 39 ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. 40 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर आपले मार्क जेवढी पडणार आहे ते सांगायचे आहेत. मी नक्कीच तुम्हाला सांगेल की तुम्हाला स्कॉलरशिप भेटेल किंवा नाही. ठीक आहे. तर याच्या निकालाचा दिवस पण मी सांगेल तुम्हाला कधी लागू शकतो. संभावित तारीख सांगू शकतो आपण. 42 ह्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आहे. 43 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 44 ह्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 आहे. 45 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 46 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 47 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 48 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 49 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 50 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 51व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 52व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 53व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 54 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 55व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. लाईक केल्याच्यानंतर हाईप एक ऑप्शन येते, त्या हाईप ऑप्शनला पण प्रेस करा. हे अंक एकदाच वापरून मोठ्यात मोठी जी संख्या 5 अंकी संख्या होणार आहे ती हे 88,751 ही होणार आहे. 6 शतक म्हणजे 600 आणि 5 शतक त्यांचा गुणाकार. ठीक आहे. तर 5 शतक 30 येते आणि 1 2 3 4 0, 1 2 3 4 0 याला आपण 300 शतक नाही, सॉरी 3000 30 हे 30 आणि 1 2 3 4 एकच मिनिट, हे दशक आहे. 6 दशक आणि 5 शतक. 5 शतक 30, 1 2 3 0, 1 2 3 0 याला 300 शतक पण म्हणू शकतो याला. ठीक आहे. 300 शतक. ठीक आहे. 300 शतक म्हणजे 300 आणि 2 शून्य. त्याच्यानंतर पुढचं आपलं उत्तर जर काढायचं असेल तर त्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4 आहे. आपल्याला काय करायचं होतं, ही वजाबाकी करायची तर एक्स घेतले असते. ही याच्या जागी याच्यानं वजाबाकी केलं तरी उत्तर आलं असतं तुमचं, किंवा एक पर्याय जर घेऊन पाहिलं तरी उत्तर येतं. त्याच्यानंतर ह्या दोघांची जर बेरीज केली, ओके, 4.35 आणि 3.75 हे येते 0 आणि हे 7 येते 60 येते. हे 7 आवर्स 60 मिनटं असे नाही, 60 मिनटंच म्हणजे आपला 1 तास आपल्याला वाढवावं लागेल, म्हणजे 8 तासाचं उत्तर 8 असं होतं. ह्या सर्व प्रश्नाचे उत्तर डिटेलमध्ये आपण एका व्हिडिओमध्ये केलेले आहे. तर त्याच्यामुळं ते व्हिडिओ जाऊन तुम्ही नक्कीच पहा. तुमचं समाधान प्रत्येक प्रश्नाचं उत्तराचं डिटेलमध्ये असं उत्तर मी दिलेले आहे. 61 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. 62व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2. 63व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक इथे विशाल कुणाच्या एकूण किती जोड्या तयार होणार, तर 1 2
विशाल कोण आणि लघु कोण 1 2 3 4 5 4 होणार आहे ना. 4 म्हणलं तर 10 10 20 आणि इथं एकच विशाल कोण आहे 4 1 2 3 4 हा एक लघु कोण, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आहे. त्याप्रमाणे इकडे 4 होऊ शकतात. 10 4 म्हणजे इथे 10 मध्ये 10 20 मिळवले. विशाल कोण किती आहे तिथे ते पाहिलं तर आपण इथे याचं फरक मी काढून दाखवलेला आहे दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तर इथं वजाबाकीमध्येच येणार आहे, ठीक आहे, कारण इथं लघु कोणाच्या वेगवेगळ्या जोड्या होणार आहे. विशाल कोण फक्त एकच विशाल कोण आहे, ठीक आहे, दुसरा विशाल कोण नाही आहे. त्याच्यामुळं उत्तर जे पण येणार ते त्याच्यामधून एक ते ऑडच नंबर येणार आहे. त्याच्यामुळं उत्तर थोडा विचार करून केला असतं त्याचं उत्तर सहज आलं असतं तुम्हाला, ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आपण हे केलं, भागाकार करायचा होता, याचा डायरेक्ट भागाकार केला तुम्ही तो उत्तर येते 2020 उत्तर येते, ठीक आहे. त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 1 आहे. 65 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. ह्या सर्वांचं आपल्याला काय करायचं होतं, इथे बेरीज करायची होती, ठीक आहे. 48 रुपये प्रति किलोने 15 म्हणजे हे इथे 720 येते. त्याच्यानंतर 42 किलो दराने 5 किलो, 42 गुणिले 5 केले असतं तर ते 210 आलं असतं. आणि हे 170 गुणिले 2 हे 340 आलं असतं. या सर्वांची बेरीज केली, 6 आणि 1 7 आलं, 7 आणि 7 14. तर त्यानं काय केलेलं आहे, 1270 टोटल होते. 1500 रुपये दिलेले आहेत, त्याच्यातले 1270 वजा केले तर उत्तर येते 230 हे पर्याय क्रमांक 1चं उत्तर आहे. या सर्वांचं उत्तर मी डिटेलमध्ये केलेलीच आहे, त्याच्यामुळे हे लवकर व्हिडिओ करतो. तो डिटेलमध्ये जाऊन तुम्ही पाहू शकता. तिथे माझा व्हिडिओ दुसरा एक असेलच लॉंग. 67व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2, 68व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1, 69व्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4, 70चं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 आणि 71चं उत्तर हे पर्याय क्रमांक 3, 72 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3, 73 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2, 74 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1, 75 ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. त्याचप्रमाणे आता मराठीचे काही उत्तर पाहूत आपण. इथे उत्तर याचं 3 आहे, इथे पण 3 उत्तर आहे. दुसऱ्याचं, तिसऱ्याचं उत्तर 1 आहे, चौथ्याचं उत्तर 4 आहे, 5व्याचं उत्तर 2 आहे, 6व्याचं उत्तर 2 आहे, 7व्याचं उत्तर 4 आहे, 8व्याचं उत्तर 3 आहे, 9व्याचं उत्तर 3 आहे, 10व्याचं उत्तर 2 आहे, 11व्याचं उत्तर 1 आहे, 12व्याचं उत्तर 4 आहे, 13व्याचं उत्तर 3 आहे, 14व्या प्रश्नाचं उत्तर 3 आहे, 15व्याचं उत्तर 3 आहे, 16व्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला हाईप करा. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आपल्या मित्रमंडळीपर्यंत. 17व्याचं उत्तर 3 आहे, 18व्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4, 19व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 3, 20व्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2, 21व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4, 22व्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1, 23व्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1, 24व्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2, 25व्याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. तर अशा प्रकारे आपण हे सर्व प्रश्नाचे उत्तर पाहिले. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.